नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण चालू घडामोडी 2025 मधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत। या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 आणि या स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणी पटकावलं तर याचं विजेतेपद पटकावले महाराष्ट्रानं। महाराष्ट्राला एकूण किती पदकं मिळालेली आहेत तर महाराष्ट्राला या स्पर्धेमध्ये एकूण 158 पदके मिळाली। किती पदके मिळाली आहेत म्हटल्यानंतर उत्तर काय असणार आहे, 158 पदके मिळाली आहेत। आणि महाराष्ट्राने विजेतेपदाचे हॅट्रिक साधलेले म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले। एकूण सुवर्ण पदकं आहेत 58, रौप्य पदकं आहेत 47 आणि कांस्य पदके आहेत 53। असे एकूण 158 पदकासह महाराष्ट्रानं यावर्षी आपलं अव्वल स्थान कायम राखले। बरं, या स्पर्धेमध्ये आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत या स्पर्धा किती वेळा झाल्या, 9 स्पर्धा विक्रमांचा विक्रम होऊन महाराष्ट्राने यंदाच्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत केलेलं आहे। ठीक आहे, ही कितवी खेलो इंडिया स्पर्धा आहे असं जर तुम्हाला विचारलं आवृत्ती कितवी तर ही 7वी खेलो इंडिया स्पर्धेची आवृत्ती आहे आणि याच्यामध्ये 9 स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं विक्रम केलेला आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती, हे लक्षात घ्या। बरं, या खेलो इंडिया युवा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर या ठिकाणी पार पडल्या होत्या तर बिहारमध्ये पार पडल्या होत्या। खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर या बिहारमध्ये पार पडल्या होत्या, हे लक्षात घ्या। तर याचं तुम्ही जर त्याची खेलो इंडियाची गुणतालिका बघितली तर दुसऱ्या क्रमांकावरचा जर राज्य बघितलं तर ते हरियाणा आहे। हरियाणाला 37 सुवर्ण पदकासह 117 पदकं आहेत आणि महाराष्ट्र 58 सुवर्ण पदकासह 158 पदकं आहेत आणि तिसऱ्या राज्यामध्ये तिसरा क्रमांक जर बघितला राजस्थानला 24 सुवर्ण पदकासह 60च पदकं आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वर्चस्व तुम्हाला या ठिकाणी निर्वावतपणे पाहायला मिळते। तर एवढं लक्षात ठेवा का खेलो इंडिया युवा स्पर्धेबाबतीतलं। तर काय काय लक्षात ठेवणार, 58 सुवर्ण पदकासह 158 पदकं महाराष्ट्रानं जिंकली। महाराष्ट्राने या स्पर्धेमध्ये यंदाची किती स्पर्धा होती, 7वी, कोणत्या ठिकाणी पार पडली तर ही पार पडली होती बिहारमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। महाराष्ट्रानं विजेतेपदाचे हॅट्रिक साधले म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये अव्वल राहिलेला आहे। दुसरा क्रमांक हरियाणाचा, तिसरा क्रमांक राजस्थानचा राहिला आहे आणि 9 स्पर्धेमध्ये विक्रम घडलेला आहे या टुर्नामेंटमध्ये आणि तो विक्रम महाराष्ट्राने केलेला आहे, त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये होती। त्यानंतर पुढची न्यूज आहे टाइमचं वुमन ऑफ द इयर ही जी यादी जाहीर झाली, टाइमची वुमन ऑफ द इयर, या यादीमध्ये एकमेव भारतीय महिला आहेत आणि त्यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन। लक्षात घ्या, टाइम मासिकानं वुमन ऑफ द इयर सध्या 2025ची वुमन ऑफ द इयर 2025ची यादी जाहीर केली। त्याच्यामध्ये एकूण किती महिलांचा समावेश केला आहे टाइम मासिकानं तर एकूण 13 महिला आहेत की त्या 13 महिलांचा समावेश केला आहे आणि त्याच्यामध्ये एकमेव भारतीय आहेत पूर्णिमा देवी बर्मन, त्या ह्या आहेत आणि त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती। तर पूर्णिमा देवी बर्मन कोण आहेत तर या भारतीय जीवशास्त्रज्ञ आहेत, वन्यजीव संवर्धक आहेत। त्यांना अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, हे इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता। पूर्णिमा देवी बर्मन यांना अलीकडचा रिसेंटली जो फिटली अवॉर्ड म्हटला जातो, युनायटेड किंगडमच्या राजकुमारी रॉयल यांनी प्रदान केलेला व्हिटली पुरस्कार असू द्या, ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो तो सुद्धा देण्यात आला होता, त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती। ओके, त्यामुळं यांचं नाव तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी विकसित केला आहे, कोठे सुरू करण्यात आला, असं जर तुम्हाला विचारलं तर उत्तर काय असेल तर भारतातला पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक हा भारतीय रेल्वेने विकसित केला आहे। आता रेल्वेनं कोणाचं सहकार्य घेतलंय तर IIT मद्रासचं घेतले। जेव्हा काही महत्त्वाच्या इनोव्हेटिव्ह गोष्टी घडतात आणि त्या ठिकाणी IIT असेल कोणती तर ती IIT मद्रास असते, लक्षात घ्या। प्रश्न काय म्हणतोय मी तुम्हाला, भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी विकसित केला, भारतीय रेल्वेने विकसित केला।
कोणाच्या सहकार्यानं IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे या दोघांनी मिळून हा विकसित केलेला आहे, हा लक्षात ठेवा. IIT मद्रास कॅम्पस स्थित ही 422 मीटर लांबीची अतिजलद प्रवासासाठी मार्ग कळ अशा प्रकारचा हे सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला होता. हा तुम्ही इथं लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जल थल रक्षा 2025 लष्करी सराव हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तर गुजरातमधल्या बेट द्वारका या ठिकाणी जल थल रक्षा 2025 हा सराव आयोजित करण्यात आला होता. प्रश्न काय आहे, जल थल रक्षा 2025 हा लष्करी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, गुजरातमधल्या बेट द्वारका या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. भारतीय लष्करानं कोणाकोणाची मदत घेतली, तर तटरक्षक दलाची, मरीन पोलिसांच्या मदतीमध्ये हा सराव घेतला होता. आणि या सरावाचं वैशिष्ट्य काय आहे, जल थल रक्षा सराव, तर बेट सुरक्षा मजबूत करणे, बेकायदेशीर आक्रमणं जे होत आहेत तर ती थोपवणे, थांबवणे आणि महत्त्वाचं म्हणजे कोऑर्डिनेशन राखणं. सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे, तर ते राखणं, हे सगळे महत्त्वाचे घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, म्हणून बेट द्वारका येथे जलथल रक्षा सराव तुम्ही पाहिला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे चालू घडामोडी 2025 प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे असणारा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. तो कोर्स डाउनलोड करण्यासाठी किंवा तो कोर्स पाहण्यासाठी तुम्हाला आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही तो कोर्स बघू शकता. किंमत आहे फक्त 149 रुपये. त्याचा कालावधी आहे 1.5 वर्ष. त्यामध्ये लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, एक लेक्चर. आणि प्रत्येक टॉपिकनुसार म्हणजे पुरस्कार, राष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, असं पर्टिक्युलरली पॉईंट म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा कोर्स आहे. याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. डिटेलमध्ये तुम्हाला याचा ॲनालिसिस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर नक्की आपल्या ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन, आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही जाऊ शकता. तर आपण आजच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा घटक आहे तो म्हणजे सेबीचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, सेबीची स्थापना कधी झाली, 1988 मध्ये झाली. आणि सेबीला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला, 1992 मध्ये सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. आता सेबीच्या 11व्या अध्यक्षपदी एका व्यक्तीची नेमणूक झाल्यामुळे न्यूज चर्चेत होती, आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे तुहीन कांता पांडे. नाव थोडंसं वेगळं आहे, लक्षात घ्या. सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे, तुहीन कांता पांडे यांची निवड झालेली आहे. किती वर्षासाठी यांची निवड असणार आहे, तर यांची निवड 3 वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. हे इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती 27 फेब्रुवारी 2025 रोजी. बरं, भारताचे आता हे तुहीन कांता पांडे भारताचे वित्त सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे, आणि त्यांची सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. तर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं, सेबीची स्थापना कधी, 1988. लक्षात घ्या, सेबीची स्थापना कधी असं विचारलं तर उत्तर काय असणार, 1988. सेबीला वैधानिक दर्जा कधी दिला असं विचारलं तर उत्तर काय असणार, 1992 मध्ये दिला. हे तुम्हाला इथं सांगता येणं गरजेचं आहे. पुढचा घटक बघा, सध्या चर्चेतला घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सुरक्षा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी जिंकणारं कोणतं भारतातील पहिलं कोणतं विमानतळ ठरलंय आणि त्यांनी इतिहास रचलेला आहे, तर ते विमानतळ आहे मोपा विमानतळ. मोपा विमानतळ म्हणजे काय, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे विकसित आणि संचालित मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, तर यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. कोणतं, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. सेवा क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राची जी श्रेणी आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी तो पुरस्कार जिंकल्यामुळे चर्चेतला घटक आहे. तर सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार मोपा विमानतळाला मिळालेला आहे, तर हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा न्यूज आहे ती म्हणजे मायाघर राऊत यांचं 92 वर्षी निधन झालेलं आहे. ओडिसा डान्सर आहेत. ॲक्च्युली काय माहिती आहे का, ओडिसा नृत्याचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओडिसा नृत्याचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं निधन झाल्यामुळे न्यूज चर्चेत होती. नाव फक्त लक्षात राहू द्या, मायाधर राऊत हे त्यांचं नाव आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत आणि महत्त्वाचं योगदान ओडिसा नृत्याच्या संदर्भात त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं. बाकी विशेष काही नाही. परीक्षेला असं वन लाईनर टाईपमध्ये जर विचारलं तर फक्त माहीत असू द्या, ओडिसी नृत्याचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं नाव आहे मायाधर राऊत.
सध्या आणखी एक न्यूज चर्चेमध्ये होती, ती म्हणजे शक्तिकांत दास यांची. का बरं चर्चेत होती? कारण शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती केली होती, त्याच्यामुळे ती न्यूज चर्चेत आली होती. कधी केली होती? 22 फेब्रुवारी 2025ला. बरं, शक्तिकांत दास कोण आहेत? तर शक्तिकांत दास RBIचे माजी गव्हर्नर आहेत, हे लक्षात असू द्या. शक्तिकांत दास यांनी RBIचं गव्हर्नर म्हणून कोणत्या कालावधीमध्ये काम पाहिलंय? तर 2018 ते 2023 या कालावधीमध्ये शक्तिकांत दास यांनी RBIचं गव्हर्नर म्हणून काम पाहिलेलं होतं. शक्तिकांत दास कोणत्या केडरचे IAS अधिकारी आहेत? तर शक्तिकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी आहेत. म्हणजे 1980ची बॅच तामिळनाडू केडरचे ते IAS अधिकारी आहेत. तर त्यांचा महत्त्वाचा अनुभव आता पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केल्यामुळं ती न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. या न्यूजला पण तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले 14 प्रश्न. ही एक मध्ये सध्या रिसेंटली घटक चर्चेमध्ये आलेला होता की मंजूर विधेयक जे असेल तर त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी निश्चित कालमर्यादा किती आहे याच्यासाठी न्यायालयाकडे राष्ट्रपतींनी मतं मागवली आहेत आणि राज्यघटनेतल्या कोणत्या कलमाचा वापर केला असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम 143 सब ऑप्शन्स 1 या कलमाचा वापर केला. तर परीक्षेला आता काय होईल? हे करंट रिलेटेड आता चर्चेत आलं 143 तर 142 143 ही जी कलम आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेतलं कलम 143 काय सांगतं? तर भारतीय राज्यघटनेतलं कलम 143 असं सांगतं की एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्न किंवा मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम 143 सब ऑप्शन 1 नुसार मिळाले. म्हणजे एखाद्या महत्त्वाचा कायदेशीर असा घटक प्रश्न असेल किंवा मुद्दा असेल तर सर्वोच्च न्यायालयाचं मत राष्ट्रपती मागवू शकतात असं भारतीय राज्यघटनेतल्या कलम 143 1 नुसार मिळालेलं आहे. आणि सध्या सर्वोच्च न्यायालय त्यावर सुनावणी घेऊन आपलं मत काय आहे ते राष्ट्रपतींना कळवू शकतं. तर सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतींनी काय विचारलेलं आहेत तर ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते 14 प्रश्न त्यांनी विचारलेत की कलम 200 आता तुम्हाला परीक्षेला अभ्यास करताना येणाऱ्या काळामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न असेल 143 आर्टिकल तर आता इम्पॉर्टंट झालंच पण याच्याशिवाय तुम्हाला आर्टिकल 200 त्यानंतर आर्टिकल 201 हे महत्त्वाचे आहेत. कारण राष्ट्रपतींनी म्हणजे कलम 200चा वापर करून समजा एखादं विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे आलं, राज्यपालांनी सगळ्या पर्यायाचा वापर केला, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम केलं का हे सगळे घटक बघावे लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटनेतलं कलम 200 कलम 201 हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. कारण हे करंट रिलेटेड आता चर्चेत आले. मुद्दा लक्षात आला का? काय मुद्दा आहे? तर ह्या मुद्द्याला थोडं तुम्ही फोकस करू शकता. तर तुम्हाला अभ्यास करताना पॉलिटीचा रिसेंटली करंटला लिंकला जोडून तर 3 महत्त्वाची कलमाचा अभ्यास करायचा आहे. पहिलं कलम 143, दुसरं कलम 200 आणि तिसरं कलमाचा अभ्यास करायचा आहे 201. त्यानंतर पुढची न्यूज आहे स्वच्छ सर्वेक्षण 2024चा. याच्यामध्ये इंदोर शहर भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून पुढे आले. पण सलग कितव्यांदा ते स्वच्छ शहर म्हणून सर्वात पुढे आले तर सलग 7व्यांदा ते भारतातले सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून पुढे आल्यामुळं न्यूज आहे. न्यूज काय? स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये इंदोर सलग 7व्यांदा भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुढे आलेलं आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे, ही लक्षात असू द्या. कारण स्वच्छतेसाठीचं एक नवीन बेंचमार्क हा इंदोर शहरानं स्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया. ही अलायन्स भारतानं कोणत्या देशासोबत पुढं केलेली आहे? बरं आता हा प्रश्न विचारला तुम्हाला. प्रश्न असा विचारला ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया ही भागीदारी भारतानं कोणत्या देशासोबत सुरू केली? त्याचं उत्तर आहे भारतानं डेन्मार्कसोबत ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियानं भागीदारी सुरू केली. बरं ही भागीदारी कशासाठी सुरू केली? तर शाश्वत ऊर्जा उपायांना पुढे नेण्यासाठी भारतासोबत भागीदारी वाढवण्यासाठी अशा प्रकारचं अलायन्स भारतानं स्थापित केलेला आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. परीक्षेच्या दृष्टीनं वन लाईनरचाच प्रश्न आहे, ती म्हणजे ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया भारतानं कोणत्या देशासोबत सुरू केलं? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. पर्यावरणाच्या
दृष्टीने एक महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य कोणतं ठरलेलं आहे. तर भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य ठरले मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा 2025ची पहिल्या टप्पा जेव्हा गणना केली तेव्हा त्या टप्प्यामध्ये गिधाडांची संख्या 12,981 वर पोहोचलेली आहे आणि याच्यानुसार भारतातील मध्य प्रदेश हे सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. कारण ही जी संख्या जर तुम्ही बघितली तर 2024 मध्ये होती 10,845 आणि आता ती वाढून किती झालेली आहे 12,981 एवढी वाढलेली आहे. त्यामुळं मध्य प्रदेश भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या असलेलं राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. पुढची न्यूज आहे जर्मनीचे नवे चान्सलर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर फ्रेडरिक मर्ज यांची जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून नेमणूक झालेली आहे. हे इथं लक्षात ठेवा. आणि कोणत्या पक्षाचे नेते आहेत ते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाचे नेते आहेत. फ्रेडरिक मर्ज हे ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाचे नेते आहेत आणि जर्मनीचे पुढील चान्सलर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर हा एक महत्त्वाचा घटक आहे ते तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते आपलं ॲप डाउनलोड करू. त्या ॲपवर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला जो कोर्स आहे चालू घडामोडी 2025 प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे आहेत. त्याच्यामध्ये 149 रुपयामध्ये असणारा कोर्स आहे. कालावधी 1.5 वर्ष आहे आणि एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बाकी विषयाचे पण खूप कमी किमतीमध्ये आहेत. 200 रुपयाच्या वर कोणताही कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा कोर्स तुम्हाला पाहायला बघायला मिळणार नाही. तर नक्की जॉईन करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं 5,000 पेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहेत त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. ओके.